हे घ्या आजोबा पत्रिका. हो. तुमच्या लहान भावाचं पण नाव लिहिलं पत्रिकेत, त्यांना पण सांगा. त्याचं नाव नका लिहू आमच्या पत्रिकेत, त्याला वेगळीच पत्रिका दे जा. का रे, एवढ्या अडचणीत आ तर तू या मोठ्या भावाला मदत मागून पहा ना. मदत मागायला काही नाही रे, पण या बायमुळे आमच्या घरातलं वातावरण खराब झालं. तसं आमच्या दोघं भावात काहीच वाद नाही. पाहतो आता दादाशी बोलू. अरे दादा, आला का तू वावरात? हो रे. मी काय म्हणतो, तुझ्या इकडे पाणी द्यायचं असेल तर सांगतो, मोटरचा पाईप लावून देऊन तुझ्या इकडे. हो दादा. काय झालं? तुला तर माहित आहे दादा, मागच्या वर्षी पीक नाही झालं आणि यंदाही पीक नाही झालं. थोडा अडचणीत होतो. तसं मी तुला विचारणारच होतो. 2 दिवस झाले तू वावरात नाही आला, आणि परवाच्या दिवशी कुठेतरी गडबडीत गाडी निघून गेलता, परेशानीत होता. दादा, थोडे पैसे पाहिजे होते. बायकोची तब्येत खराब होती आणि कापूस विकला, ते व्याजाचे पैसे होते ते फेडले. आणि मित्राला मागू तर आता कितीक मागू? टेन्शन नको घेऊ, तुला किती पैशाची गरज आहे ते सांगतो, आणि उद्या वावरात येऊन घेऊन जातो. किती झालं तू माझा भाऊ आहेस, आणि पाण्यात काठी मारल्यानं पाणी अलग अलग होत नसते. चल.